नमस्कार मित्रांनो, आपण निघालोय ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी पवित्र अशा ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर दर्शनासाठी. चलो बुलावा आया है, महाकाल ने बुलाया है. हर हर महादेव. नमः पार्वती पते. हर हर महादेव. मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून 12 ज्योतिर्लिंग दर्शनासाठी सुरू झालेला हा प्रवास. आत्तापर्यंत आपण 2 ज्योतिर्लिंग दर्शन केलेले आहेत. एक म्हणजे सोमनाथ आणि दुसरं नागेश्वर ज्योतिर्लिंग. आत्ता आपण निघालोय ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर दर्शनासाठी. अचानक आलेला पाऊस, मित्रांच्या निवांत गप्पा, यामध्ये वेळ कसा जातोय समजलंच नाही. सुरू झालेला आमचा प्रवास संभाजीनगरपर्यंत पोचला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी डोंगरं आणि वातावरण बघून आमचा मजेशीर गप्पा सुरू होत्या आणि प्रवासही सुरू होता. बघत बघत प्रवास घाट रस्त्यांमधून पुढे जात होता. 40 गावच्या घाटातील सुंदर वळणं आणि धुक्यानं भरलेलं वातावरण. काय बघ नाही सीन, काय घाटात सीन आहे. ती पुढे रोड आहे का, तिथून आपला उतरायचं? पबजी मधल्यासारखं वाटायला का? असलं निसर्गरम्य वातावरण म्हणल्यास प्रवासाचा कंटाळा येणं शक्य आहे का? जेवायला थांबलो. आमचा दोस्त काय खायला जाऊ का? पॉपकॉर्न. काय चालू आहे मुद्दा त्याला कट खाण्याला. इतकी वरी दगड कोण ठेवली असते. धोऱ्याचा बांध आहे कधी वॉटर आहे पूर्ण बॉडी. संध्याकाळ होत होती. शांत रस्ते, थंड वातावरण आणि प्रवासातील मजा. उत्साही तसाच होता. मित्रांच्या गप्पा आणि निसर्गाचा आनंद घेत आपण पोहोचलोत ओंकारेश्वरमध्ये. आपण पोहोचलोय ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग येथे. तब्बल 12 तासाचा हा प्रवास आहे आपला. 700 किलोमीटरच्या आसपास प्रवास झालेला आहे. सकाळी आपण 11:30 वाजता प्रवास सुरू केला होता आपल्या गावातून. तो आत्ता 12:10 झालेले आहेत आणि सकाळी निघू दर्शनाला. भेटूया मग. सकाळी उठल्यानंतर आपण तिथल्या लोकलच्या ऑटोने प्रवास सुरू केला होता आणि डोळ्यासमोर दिसत होतं फक्त नर्मदा आणि ओंकारेश्वर मंदिर. चला तर मग घेऊया ओंकारेश्वर दर्शन. अधिक मास असल्यामुळं गर्दी खूप होती, त्यामुळं आपण पासेस अरेंज केले. पासेसचे रिस्टबँड घेतल्यानंतर झुला पुलावरून आम्ही निघालो दर्शनाला. महादेवाचं दर्शन झालं की डोकं एकदम शांत होतं. असा तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? खाली नर्मदेच्या तटावर आलो होतो. तहान खूप लागली अचानक आणि समोर सोडा शॉप होता. म्हणलं चला सोडा पिऊ. नर्मदा नदीवर बोटीने राईड केली. तिथला निसर्ग आणि सौंदर्य हे मी नाही सांगणार, तुम्हीच बघा.
12 ज्योतिर्लिंगांपैकी फक्त ओंकारेश्वर हेच ज्योतिर्लिंग नदीच्या तटावर बसलेलं आहे. आणि सर्वात विशेष म्हणजे भारतातील सर्व नद्या अपूर्वेकडे वाहतात. फक्त नर्मदाचा प्रवाह हा पश्चिमेकडे आहे. सुंदर असा बोटीचा प्रवास झाल्यानंतर आपण निघालोत ममलेश्वरच्या दर्शनाला. जशी गर्दी दिसते ना, तेवढीच माणसांची आस्था पण मजबूत आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या दोन्हींचं दर्शन घेतल्यानंतरच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन पूर्ण झालं असं म्हणतात. दोन्ही दर्शनं खूप छान झाली आणि वातावरण इथं एवढं सुंदर आहे, एवढं निसर्गरम्य वातावरण आहे ना. चला मग, दर्शन झालं आहे, आता जेवण करून घेऊ. आपलं पोट भरलं हो, पण गाडीचं पण पोट भरावं लागेल ना. गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि आपण निघालो रूमकडे. आता संध्याकाळपर्यंत आपण आराम करणार आहेत आणि संध्याकाळी निघणार आहेत उज्जैनला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हर हर महादेव.